मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण गेल्या 15 मेच्या दरम्यान ऊसाची लागवड केली होती. तुम्हाला मी दाखवतोय की हे बघा, ही लागवड केल्यानंतर काय झालं, काही ज्या ऊसाच्या सऱ्या आहेत ते व्यवस्थित फुटल्यात. पण बघा काही ठिकाणी, या ठिकाणी हा जो गॅप आहे बघा, या सरीमध्ये किती गॅप आहे. हे जे टिपर आपण काढून टाकलेत आणि या ठिकाणी आपण नवीन टिपर बसवलेत. तर मला एक म्हणायचं आहे मित्रांनो, असं एक लक्षात घ्या की हे टिपर खराब व्हायचं काय कारण असू शकतं, नेमकं कशामुळे या ठिकाणी हे जे टिपर आहेत ते खराब झाले असतील. तर प्लीज जर आपल्याकडे असे काही प्रॉब्लेम झाला असेल नवीन लागवडीला, तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की सांगेल कशामुळे हे टिपरं जे आहेत ते खराब झाले, बेरे खराब झाले असतील. आता आपण या ठिकाणी नवीन टिपरं टाकलेले आहेत. चला बघूया ते नवीन जे टिपरं टाकलेत ते कसे या ठिकाणी येत आहेत, कसे तयार होत आहेत. पण तो बघा, तुम्हाला मी दाखवतो पूर्ण प्लॉटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी सांदमोड करावी लागली. नेमकं काय कारण असू शकतं बघा. या ठिकाणी ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस हे जे टिपर आहे ते व्यवस्थित होते यांना, परंतु डोळेसुद्धा व्यवस्थित. हा बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हा जो डोळा आहे याला डोळा पण आहे, पण परंतु कशामुळे या ठिकाणी हे जे टिपर आहेत यांचे जे डोळे आहेत ते फुटवा केलेला नाही, फुटलेले नाही आहेत. बघा तुम्हाला मी दाखवतो. बघा ही सरी जी आहे, ही सरीवर भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला सांदमोड करावी लागलेली आहे.